बाबूभाऊ शिरसाट साहेब यांचं स्वागत ॲडव्होकेट बाबूभाऊ तायडे करत आहेत। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांनी। यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। यांचं देखील स्वागत करण्यात येत आहे। स्वागत बाबूभाऊ तायडे हे करतील अशी मी त्यांना विनंती। छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नमन करतो। आजच्या तदनंतर भीमनगर भौसिंगपुरा वार्ड क्रमांक 13 उत्तर अंतर्गत साहेब विकासाच्या कामाचे या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करण्याचे उद्घाटन सोहळा 5 ते 6 रोडच्या उद्घाटन सोहळ्याचं औचित्य साधून आपण आमच्या विनंतीला मान देऊन अतिशय व्यस्त वेळ काढून साहेबांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली। बंधू भगिनींनो, हे आपलं प्रेम आहे। या प्रेमापोटी साहेब सगळं इतका व्यस्त असताना सुद्धा वेळ काढला, त्याबद्दल साहेबांचा जोरदार टाळ्या स्वागत करायचं। बंधू भगिनींनो, मी एवढं सांगेल की जेव्हापासून साहेबांच्या सानिध्यात आम्ही आहोत, साहेबांनी आपल्या भीमनगर भौसिंगपुराला भरभरून दिलं। जानेवारी मध्ये साहेबांनी सांगितलं होतं की बाबा, तुझे जे काही प्रश्न असतील, जे काही कामं असतील ते माझ्याकडे घेऊन ये, मी तुझे संपूर्ण काम करून देण्याची आणि विकासाची गंगा ह्या भीमनगर भौसिंगपुराला वाहन देण्याची शब्द देतो। आणि बंधू भगिनींनो, मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने सांगतो की भाऊने जो शब्द दिला त्या शब्दाला अनुसरून भाऊने प्रत्येक महिन्यामध्ये म्हणजे आठवड्याला साहेब आपण मी आपल्याला सांगू इच्छितो की आंबेडकरांना मानवंदना। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित या भागातील बंधू भगिनी, आपण केलेलं आहे। माझं काम करण्याचं एक वेगळं पद्धत असते। मी अधिकाऱ्याला सांगतो की मी उद्घाटनाला तसं जात नाही, ज्या दिवशी मी उद्घाटनाला जाईल त्या दिवशी कामाची सुरुवात झाली पाहिजे। नसता कारण नसताना उद्घाटन करायचं आणि 2 महिने कामच चालू नाही, मग ज्यांनी उद्घाटन केलं तर त्याच्या नावाने आपण बोलायला तर मागं पुढं पाहत एका सुरात बोलावं आणि म्हणून त्या पापाचा धनी मी होऊ इच्छित नाही। म्हणून आमच्या कोंबड्यांना सगळ्याला चांगलेलं सांगितलं की मी जाईल त्याच्या दुसऱ्या दिवशी एखादा दिवस पुढं मागं काम चालूच झालं पाहिजे। आणि मी त्याच्यासाठी बाबांना त्या दिवशी तारीख दिली, आज यायला थोडाच काय जास्त उशीर झाला। आता इथून जायचंय मला, तर विक्रम काळेचा वाढदिवस आहे, त्याचा 5 वाजता कार्यक्रम त्याचा येईल। परंतु या भागामध्ये आल्यानंतर एक मी पाहतो की दरवेळेला येतो तर पब्लिक आहे तेवढीच असते, उत्साह तेवढाच आहे, लोकांना एक जाणीव झालेली आहे। आता इकडचं राजकारण थोडं बदलत चाललंय। लोकांना जे अपेक्षित आहे, तुम्ही दिवसभर काय करता, तुमचा काय व्यवसाय, काय धंदे आहेत, काय तुम्ही राजकारण करता, याच्याशी लोकांना जास्त काही घेणं देणं नसतं। लोकांना अपेक्षित आहे की माझ्या घराच्या समोरचा रस्ता झाला का, ड्रेनेज लाईन होते का, लाईट लागतायत का, पाण्याची लाईन येते का, हे बेसिक गोष्टी ज्या असतात त्या लोकांच्या आयुष्याशी निगडीत असतात। आणि मग जो करेल त्याच्या पाठीशी लोक उभं राहतात। तुमच्या माहितीचं सांगतो, मी 10 वर्ष नगरसेवक होतो। या महानगरपालिकेमध्ये हे जे कोंबडे वगैरे जे आहेत ते पोरं म्हणून लागले होते, सगळे केस त्यांचे पांढरे झाले, पण मी आता आणखी तसा ताट आहे। माझ्या समोर नोकरीला लागलेले आहेत ते सर्व, आणि म्हणून त्यांना माझं काम करायची पद्धत माहिती। 10 वर्ष मी महानगरपालिकेत होतो, परंतु कधीही माझ्या हाताने फाईल घेऊन मी कोणाच्या टेबलवर गेलो नाही।
म्हणजे पहिल्यापासूनच आपलं डोकं थोडंसं तसंच होतं. मी त्यांना सांगायचं काम करायचं आहे ना, बरोबर आहे की नाही ते सांग. चुकीचं असेल तर करू नको, पण जर चुकीचं नसेल तर तुला झक मारत ते सँक्शन करून माझ्या समोर आणावं लागेल आणि ते काम मला तुला करून द्यावंच लागेल. हा माझा आग्रह आहे. म्हणून कधी माझं काम थांबलं नाही. काम करताना एक वेगळी पद्धत असते आजकाल. एखादा माणूस जर नगरसेवक झाला तो सेवक होण्याच्या पहिलेच ठेकेदार होऊन जातो. आणि मग याच्यातून काय मिळेल, त्याच्यातून काय मिळेल, त्याच्यातून काय मिळेल, मग त्याचं लक्ष ते असतं की आपल्याला जो काही निधी मिळणार आहे किंवा आपण जे काही पैसे आणू त्याच्यामध्ये एक तर आपली ठेकेदारी झाली पाहिजे, हातामध्ये गळ्यामध्ये थोडस सोन्याच्या साखळ्या आल्या पाहिजे. हा मी नगरसेवक होतो, सभागृह नेता झालो. माझ्याकडे एक नगरसेवक आला, भाऊ मला तुमच्याशी काम आहे. म्हणलं काय काम आहे? नाही मला तुमच्याशी पर्सनल बोलायचं. अरे बोल ना, सगळं देखत बोललं काय, मागं पुढं बोललं काय, काय फरक पडतो? नाही भाऊ 4-6 महिने झाले इलेक्शन होऊन. म्हणलं तर तुला माहिती मला माहिती, तू नवीन काय सांगतो पटकन बोल. म्हणून मला जास्त वेळ बोललेलं आवडत नाही. म्हणजे भाऊ आता तुम्हाला कसं सांगावं, निवडणूक होती, लय खर्च केला, ज्यांनी छळलं. पहिले शाल टाकून इकडे बघा, इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आमच्या भीमनगर भावसिंगपुऱ्यातील गेल्या 30 वर्षापासून प्रलंबित असलेले रस्ते असतील, पुलं असतील आणि विकासाचे कामं असतील, पाण्याच्या टाक्या असतील, सभागृह असतील, ओपन स्पेस डेव्हलपमेंट करण्याचं काम असेल किंवा या परिसराला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी हर्सुल टी पॉईंट ते सफारी पार्क मिटमिट्यापर्यंत रोड असेल किंवा या ठिकाणी माता रमाई चौकापासून ते विद्यापीठातील कुलगुरूच्या बंगल्यापर्यंत जो रोड असेल आणि आणखीनही भरपूर जे गोष्टी पेंडिंग होत्या त्या आदरणीय पालकमंत्री संजूभाऊ शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून, आदरणीय आमदार प्रदीपभाऊ जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आम्हाला आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी भरभरून निधी दिलेला आहे. 40 कोटी रुपयाच्या माध्यमातून आम्हाला या संपूर्ण भीमनगर भावसिंगपुऱ्यामधील सर्व रस्ते 29 रस्ते आता मंजूर केलेत आणि उर्वरित रस्ते बाकीच्या 40 कोटीतून आम्ही म्हणजे करून घेणार आहोत. त्याचबरोबर मागच्या महिन्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या भीमनगर भावसिंगपुरावर प्रेम दाखवून 190 कोटी रुपयाची जे ड्रेनेज लाईनचं जे काम चालू केलेलं आहे त्या माध्यमातून मी सर्व भीमनगर भावसिंगपुरा परिसरातील सुजाण नागरिक माता भगिनींच्या वतीने मी शतशः आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आमचे संजूभाऊ शिरसाट पालकमंत्री असतील या सर्वांचे मी भीमनगर भावसिंगपुरा परिसराच्या वतीने मी ॲडव्होकेट बाबाभाऊ तायडे मी त्यांचा आभार मानतो. आणि निश्चितच आमच्या भीमनगर भावसिंगपुराची कायापलट होणार आहे आणि कायापलट होतीये. आजच या 5 रोडच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या 101 कोटी 34 लाख रुपयाच्या निधीतून भरघोस निधीतून 5 रोड ह्या ठिकाणी बनत आहेत आणि टप्प्याटप्प्याने सगळे रोड बनणार आहेत. तर पुन्हा एकदा मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, पालकमंत्री संजूभाऊ शिरसाट साहेब असतील यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.